नमस्कार मित्रांनो, आज आपण चौथ्या भागामध्ये श्री स्वामी चरित्र सारामृताचा चौथा अध्याय वाचणार आहोत. तो आपण श्रद्धेने आणि भक्तीने कथन करावा. त्यायोगे आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, आयु, आरोग्य आणि समृद्धी नांदेल, यात काहीही शंका नाही. प्रत्येक अध्यायाचं महात्म्य हे वेगवेगळं आहे आणि त्यानुसार माणसाला त्या गोष्टी कळतात आणि तशी त्याला सद्बुद्धी निर्माण होते, असा शास्त्रसंकेत आहे. करिता हा अध्याय आपण भक्तिपूर्वक ऐकावा अशी माझी इच्छा आहे. आजच्या चौथ्या अध्यायाला मी सुरुवात करत आहोत. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री रेणुकामाताय नमः. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. अध्यायाचे अंती अक्कलकोटी आले यती. नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राती तया घरी. चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव. ते तयांचे सुकृत पूर्व नित्य सेवा घडे त्याते. चोळप्पाचे सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरोणी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहून. 100 शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले. मायामय पर पसाऱ्या ते फसलेन ऐसे आले की एकीक. भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते यतिराज पुरविती. दृढ चरणी ज्यांची भक्ती त्यासी होती कल्पतरू. जे कांदक कुटिल तया शास्ते केवळ नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करिता ती कल्पतरू. कोणी दाने संन्यासी आले अक्कलकोटासी. हसोनी म्हणती जनासीन ढोंगियाच्या नादी लागला. हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोग भोगी. साधू लक्षण याचे अंगीन कोणते हो वस्तसे. ऐसे तयांची निंदिले समर्थांनी अंतरी जाणिले. जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवलेक. एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारीन होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिनी मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरी. श्री स्वामी आपुले चित्तीन चमत्कार म्हणती करू पहा. दर्शनेच्छू जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धनार्थ. समाज दाटला बहुत एकाची गर्दी जाहली. दर्शन घेऊन चरणाचे मंगल नाम गर्जती वाचे. हेतू पुरवावे म्हणीचे म्हणून या विनविती. कोणी पुढे द्रव्य पुढे ठेविती कोणी फळ समर्पिती. नाना वस्तू अर्पण करती नाही मिती तयांचे. कोणी नवसाते करती कोणी अनोनिया देती. कोणी काही संकल्प करती चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करती. एक क्षण एक तटस्थ होतीन वीरभाव विसरोनी. श्री स्वामी पुढे जे जे पदार्थ पडेल होते असंख्यात. ते निज हस्ते समर्थन संन्याशापाशी लुटले. मोडली जनांची गर्दी तो येऊनी सेवे करी. संन्याशांपुढली नाना परीन वस्तू नेऊनी लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला अन्नोपदासी. सूर्य जाता असता चलासीन तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयांसीन अन्नोदक वर्जक असे. जे पातले करू छलना त्यांची जाहली विटंबना. दंडावया कुचित जानान अवतरले यतिवर्य. इति श्री स्वामी समर्थ चरित्रामृत नाना प्राकृत कथा समंत
सदा परिसतो प्रेमळ भक्त. चतुर्थ अध्याय गोडाः. श्री स्वामी राज समर्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. मित्रांनो, आजचा चौथा कथेचा अध्याय समाप्त झालेला आहे. आपल्याला कथा आवडली असल्यास आपण माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.